कल्याणकारी सेवा सहकारी संस्थेचा सभासद होण्यापासून आमदार राजेंद्र राऊतांचा बार्शीच्या राजकारणातील संघर्ष सुरू झाला। हा संघर्ष आता ते बँकेतील डिसिजन मेकर बनूनच संपुष्टात येण्याची शक्यता आहे। बार्शीच्या सोसायटी मतदारसंघातून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दिमागदार एंट्री करण्यासाठी त्यांची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे। आता फक्त औपचारिकता बाकी असून या विजयानंतर बार्शीतील सर्व सत्ता स्थानांवर वर्चस्व ठेवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होणार आहे। बार्शीतील हा राऊत पॅटर्न आणि सध्या जिल्ह्याच्या राजकारणात पॉवरफुल मानला जातोय। त्यामुळे बार्शीच्या राजकारणात नेमकं काय घडतंय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। आमदार राऊत 2014च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले। मात्र त्यानंतर झालेल्या सर्वच म्हणजे बार्शी बाजार समिती, नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये त्यांनी विजयाचा गुलाल उधळला। या विजयाची बक्षिसी म्हणून दीपक वैद्य यांच्या रूपाने जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आणि विधान परिषदेची आमदारकी त्यांना मिळाली। डीसीसीच्या सोसायटी मतदारसंघात बार्शीत 136 सोसायट्या मतदानाला पात्र आहेत। त्यातील 2 अंकी सोसायट्या देखील विरोधकांकडे सध्या शिल्लक नसल्याचं समजतंय। त्यामुळे राऊत डीसीसीचे संचालक होणार असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करतायत। सोसायटी मतदारसंघातून बार्शीनं माजी आमदार किसनराव देशमुख यांना 1970 ते 1986 या काळात संधी दिली। त्यानंतर कौरव माने 1986 ते 1993 या कालावधीत संचालक झाले। आमदार दिलीप सोपल हे 1993 मध्ये पहिल्यांदा बँकेचे संचालक म्हणून विजयी झाले। त्यांनी 2018 पर्यंत म्हणजेच तब्बल 25 वर्ष जिल्हा बँकेचं संचालक म्हणून काम पाहिलं। आता आमदार राऊत यांच्या रूपानं तब्बल 33 वर्षांनी नवा चेहरा बार्शीतून डीसीसीच्या राजकारणात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तालुक्यातील सहकाराचा वारसा आता आमदार सोपल यांच्याकडून आमदार राऊत यांच्याकडे जाणार असं मानलं जात आहे। जिल्हा बँकेची निवडणूक भाजपा ज्या नेतृत्वावर लढणार आहे त्यामध्ये आमदार राऊत आहेत। त्यामुळे बँकेच्या सत्ताकरणात आमदार राऊत हे फक्त संचालकच नाहीत तर निर्णय प्रक्रियेतील एक महत्त्वाचे सूत्रधार असणार आहेत। राज्यात 1995 ते 1999 दरम्यान शिवसेना भाजप युती सरकार होतं। त्यावेळी बार्शीतून दिलीप सोपल अपक्ष आमदार होते। युती सरकारला त्यांनी पाठिंबा दिल्यानं सरकारचा माणूस म्हणून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती। बँकेच्या इतिहासात त्यांनी 1997 मध्ये तब्बल 917 जागांची रेकॉर्ड ब्रेक नोकर भरती केली होती। तत्कालीन सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांच्या परवानगीनं आणि रोस्टरचे पालन करून ही भरती झाली। त्या काळात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना आजही डीसीसीच्या वर्तुळात सोपालांची बॅच म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे एकूण हे सगळं राजकारण पाहता तुम्हाला आता काय वाटतं कमेंट करून नक्की व्यक्त व्हा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।